हाय, हॅलो कशा आहात सर्वजण? आय होप एकदम मस्त असाल. तर आजचा विषय तुम्हाला थंबनेलवरून कळलाच असेल, की मी आज पालेभाज्या पावसाळ्यामध्ये कशा ठेवायच्या, कशा नीट करायच्या, कशा धुवायच्या आणि पावसाळ्यापासून कसा बचाव करायचा कीटाणूशी, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात पहिले इथं तर कोणाच्या पण घरात आता सर्वात पहिले भाजीपाला येतो. मोठ्या थैलीत, छोट्या थैलीत, कॅरी बॅगामध्ये, कशामध्ये पण येतो. चला माझ्या इथं कॅरी बॅगामध्ये आलेला आहे. मी सर्वात पहिले कॅरी बॅगेत मधला असं ताटामधले सर्व भाजीपाला काढून घेत आहे. का काढत आहे? कारण धुवायचं आहे आपल्याला, नीट करायचं आहे. काय-काय आलं ते पाहायचं आहे. कांदे, लसूण सर्व एकत्र असतात. जेव्हा आपण बाजार करतो तेव्हा सर्व एकत्रच टाकतो. त्यासाठी सर्व एकत्रच असते. तर सर्वात पहिले तर कांदा, लसूण, आलू हे सर्व एकत्र करत म्हणजे काढून घेत आहे मी आणि माझ्या जवळ ना ट्रॉली नाही आहे. म्हणजे लसूण, कांदे ठेवायला आता मी घेईनच लवकरच. तर ट्रॉली वगैरे नाही आहे माझ्याकडे. तर मी असं टोपल्यातच ठेवत असते. 8 दिवसाचा बाजार आहे अन् भाजीपाल्यानं जास्त वेळासाठी आणल्या. कारण टिफिनमध्ये लागतात. तर सर्वात पहिले इथे मिरच्या अशा सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि सर्वात पहिले त्याच्या दांड्या अशा तोडून घ्यायच्या आहेत. दांड्या तोडल्यानं काय होते ना, तर आपल्या मिरच्या लवकर खराब होत नाही, पिचपिच होत नाही, त्याच्या अंदर पाणी-पाणी होत नाही आणि छान अशाच राहतात. म्हणजे आपल्याला लाल पण होत नाहीत त्या आणि 8 काय 15 दिवस आणि महिनाभर पण टिकतात अशा जर ठेवल्या तर. अशाच ठेवायच्या आहेत म्हणजे लय काळ टिकून राहते. तर मी अशा सर्व मिरच्या काढून घेते. तर इथं आता लसूण, कांदे आपण घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ट्रॉली नाही म्हणून अशी ठेवत असते. त्याच्यानंतर संबार. तर संबार आपल्याला असं सर्व खोलून घ्यायचा आणि तोडायचा कसा? असा तोडायचा. जिथून पटकन कट होत असेल वरून असा तुटला, असा हात लावला की तुटत असेल, तेच घ्यायचं आहे आणि हे जे काड्या आहेत ना, ते आपल्याला मसाला आपण जेव्हा मसाल्याची भाजी वगैरे करतो ना, ते काड्या नाही का त्यात टाकायच्या आहेत. तुम्ही म्हणसाल एवढ्या जाड्या काड्या कशाला घेतल्या? तर नाही, याच्यात पण हे राहतो. तर सगळ्या काड्या वगैरे घ्यायच्या आहेत. अशा वरून तोडायचं आहे. काड्या वगैरे तुम्ही जास्त खात नसाल, मुलं वगैरे खात नाहीत जास्त काड्या. त्यासाठी ना अशा या मसाल्यामध्ये ॲड करायच्या म्हणजे त्याचं पोषण आपल्याला मिळतं. आता इथं पाहूया आपण पालक कशी निवडायची. तर पालक आणल्याबरोबर अशी कट करून घ्यायची. कोणी-कोणी कसं ना चाकूनं एका साइडनं कट करून घेते म्हणजे त्याचे 2 पार्ट करून घेतात. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. सर्वात पहिले आणल्याच्या नंतर आपल्याला झटकायची आहे छान प्रकारे. तुम्ही पाहू शकता मी अशी वरून दांड्या तोडत आहे. आता ह्याच्यात पण जास्त पोषण असते. आपण एकदा आलूचं म्हणजे पालक पराठे किंवा पालक पुऱ्या करतो, त्यावेळेला आपण मिक्सरला घुमून घेतो पालक. तर हे काड्या वगैरे जेव्हा आपण टाकतो ना, त्याचं पोषण सर्व आपल्याला मिळते. म्हणजे पूर्ण प्रमाणात आपल्याला पोषण ह्याचं मिळते. तर तुम्ही ना असे तोडत जा पालक. कव्हा पण नीट करताना ना, अशी नीट करायची. वरून तोडायची, कवळी असली तर तोडायची आणि जर जाड काडी असली ना, तर ती खालूनच तोडायची. तर तुम्हाला मी दाखवत आहे, की मी आजचा भाजीपाला कसा निवडून ठेवते आणि कसा धुवून ठेवते. चला तर मग धुण्यासाठी आपण सुरुवात करूया. तर माझा पूर्ण भाजीपाला इथं निवडून वगैरे झालेला आहे. आता धुते कशी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक मोठं टोपलं घ्यायचं आहे. काही जण काय करतात छोट्याच टोपल्यात असं जे आपण वापरतो ना घरात भांडी तेच घेतात आणि त्यातच छोट्या पाण्यात अशी धुवून काढतात. तर तसं नाही करायचं. तुम्हाला माहिती आहे आता पावसाळा वगैरे लागलेला आहे. कितीच लगे माती, किटाणू, माश्या, किडे वगैरे असे भाज्याला लागलेले असतात. त्यासाठी ना असं मोठं टोपलं घ्यायचं थोडंसं. मोकळं खळखळ त्यात पाणी घ्यायचं. मेन भाजीपाला धुण्यासाठी तरी पण आपल्याला खळखळ पाणी घ्यायचे आहे. मला माहीत आहे जास्त पाणी नास नाही करता येत, पण तरी पण पालेभाज्या धुवायसाठी जास्तच पाणी घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्यात इतका फेस, इतकी माती, जे पण बारीक आळ्या, किडे जे पण राहतात ना, असं खाली गाळ म्हणून उतरते. तुम्हाला मी शेवटला दाखवेलच. अशा सर्व पालेभाज्या मी इथं धुवून घेत आहे. कारले, टमाटे, वांगे वगैरे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तुम्हाला पण धुवून घ्यायचे आहेत. आता पावसाळ्यामध्ये मेन म्हणजे भाजीपाला जर आपण कसा पण खाल्ला ना, त्यातली माती आपल्या पोटात जाते. त्यामुळे मूतखडा होण्याची शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे आळ्या, किडे आणि पालकमध्ये मेन म्हणजे जेव्हा पालक नीट करतात ना ते लोकं आपल्याला बांधतात ना गट्टीत त्यावेळेस त्यात नाही का गोमी बारीक, शिदोडं वगैरे असतात. त्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक आहे. झटकूनच घ्यायची पालक. झटकल्यानं नाही का त्यातलं जे पण असं असते ना काही किडे वगैरे ते निघून जातात. आणि कशी तोडायची हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सर्व भाजीपाला मी इथं स्वच्छ धुत आहे. भेंडी वगैरे सर्व
आणि तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही डबल एकदा जेव्हा आपण वापरतो ना, ही पालेभाज्या भाजी करताना तेव्हा एकदा पुन्हा पाण्यातून काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी किती गाळ निघलेला आहे आणि किती असा फेस पण झालेला आहे बरं त्यात. पहा तुम्ही हात दाखवून मी टाकून पाहत आहे. तर असं लई खराब पाणी आणि मळकटक आहे. तर आता पालेभाज्या आपल्याला सर्व धुतलेल्या आहेत, तर कशात ठेवते, तर जे आपल्याला कॅरी बॅग येतात ना, आपण काही पण सामान वगैरे आणतो किराण्याहून, तर त्याच कॅरी बॅगमध्ये मी इथं ठेवत आहे. का ठेवत आहे? कारण की कॅरी बॅगमध्ये आपल्याला जागा पण कमी लागते आणि चांगला पण राहतो. असं नाही की यात खराब होते. तुम्ही डबे वगैरे भेटतात. मिशोहून ऑर्डर करतात काही जण, त्यात पण ठेवू शकता. पण मी इथं ज्यांना डबे वगैरे काही नाही, कशात साठवून ठेवायचे हे सांगत आहे. तर असे पन्न्यामध्ये पण छान राहते पालेभाज्या. 8 दिवसाच्या वरी टिकतात. तर मी असा पालेभाज्या पूर्ण पन्नीतच पॅक करून ठेवत असते आणि मी स्वतः ठेवत असते पन्नीतच पॅक करून. कारण डबे वगैरे मी इथं वापरत नाही. असा पन्नीतच पॅक करून ठेवत असते आणि जास्त काळ टिकतो पण. हां, आता पिवळा वगैरे असला तर तुम्ही काढून घ्यायचा आणि आपण स्वच्छ नीट करून ठेवलेलं आहे, तर का खराब होते? अगर एखादा बीळ असला ना, सांबार, पालक आपण त्यातच दुसरी ॲड केली, तर ती दुसरी का नाही खराब होणार? त्यासाठी आपण पहिले नीट करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यानंतर असा पॅक करून ठेवलेला आहे. मग ते स्वच्छ जास्त दिवस राहतात आणि मिरच्या पण आपण दांड्या वगैरे तोडलेल्या आहेत त्याच्या, अशा छान नीट करून ठेवलेल्या आहेत. आता फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आपल्याला. आता दोडके वगैरे ना, तुम्ही तसेच ठेवा, ते चिमून जातात. तुम्ही पहा, चिमून जातात. डब्यात ठेवले तरी चांगले राहील आणि असे पन्नीत जर पॅक करून ठेवले ना, तरीही 8 दिवस बरेच दिवस पुरतात. कारण आता मुलांना शाळेला टिफिनला अशा सुक्याच भाज्या द्याव्या लागतात आणि जास्त काळ टिकवण्यासाठी हे उपयुक्त माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. वांगे पण असे चिमतात वरी ठेवले तर. तुम्ही काय करू शकता, वल्ला कपडा करून पण वांगे ठेवू शकता. मी इथं कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आणि टमाटे तसेच ठेवून द्यायचे फ्रिजमध्ये. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय.